बरं. तर आता मध्यकाळातल्या अरब इतिहासकारांवर आपली चर्चा सुरू होती आणि बऱ्याचशा इतिहासकारांचा आपण मागोवा घेत आलेलो आहोत आणि अरब इतिहास लेखनाची सुरुवात का बरं झाली, कोणकोणती कारणं ही अरब इतिहास लेखनाला कारणीभूत ठरली, प्रेरणादायी ठरली, त्याची पण चर्चा आपण केली आहे. आता अरब इतिहास लेखकांपैकी जो सगळ्यात प्रसिद्ध इतिहास लेखक आहे इब्न खल्दून, त्याच्याबद्दल आता आपण चर्चा करूया. इब्न खल्दूनचं जे काम आहे, त्याने जे किताब इल्बार हे जे अरबी भाषेमध्ये पुस्तक लिहिलं आहे, याची माहितीच 19व्या शतकापर्यंत कोणालाच नव्हती. 19व्या शतकामध्ये या पुस्तकाचा शोध लागला आणि त्याच्यानंतर इब्न खल्दूननी त्या काळामध्ये इतकं विस्तृत आणि इतकं ज्याला सखोल इतिहासाचं अध्ययन केलेलं आहे, याची जाणीव लोकांना झाली. किताब इल्बार हे फार मोठं पुस्तक आहे आणि त्याला जी प्रस्तावना त्याने लिहिली, मुकदमा, हे बघा, हे प्रकाशित इंग्लिश ट्रान्सलेशन आहे अर्थात, हे मुकदमा. याच्यामध्ये इतिहासाबद्दलच्या त्याच्या संकल्पना त्यांनी स्पष्ट केलेल्या आहे. इतिहास लिहिताना काय चुका होतात, किंवा ज्याला म्हणतात ना, एका एका वंशाचं राज्य संपून दुसऱ्या वंशाचं राज्य येतं, याच्या मागे काय कारण आहे? हे जे सायक्लिक जे चक्राकार गतीने एकानंतर एका पाठोपाठ एक डायनास्टी गेली, एक वंश गेला की दुसरा वंश त्याला रिप्लेस करतो, असं का बरं होतं? तर हे इतिहासाच्या जडणघडण्याची प्रक्रिया आणि इतिहास लेखनाची प्रक्रिया, या सगळ्याचं त्यांनी फार विस्तृत आणि फार सखोल विश्लेषण या मुकदमामध्ये केलं आणि हे बरंच प्रसिद्ध झालं. आफ्रिका आफ्रिकेतील ट्युनिस शहरामध्ये त्याचा जन्म झाला होता आणि इजिप्तमधल्या कायरो शहरामध्ये त्याचा मृत्यू झाला. राजनीतीशी जो जुडित होता. आणि असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीने थुसिडायडसनी जे सखोल शास्त्रीय पद्धतीने इतिहासाचं काम ग्रीसमध्ये केलं, टॅकिटसनी रोममध्ये केलं, तेच काम इब्न खल्दूननी अरबांमध्ये केलं. तर त्याच्यानं आपण नंतर पुढच्या युनिटमध्ये प्रत्यक्षवादी इतिहास लेखन कशाला म्हणतात हे पहा, ह्याची चर्चा करणार आहे. पण हे प्रत्यक्षवादी इतिहास लेखन ज्याला म्हणतात, त्याचा उगम आधुनिक काळामध्ये 19व्या शतकामध्ये जरी झाला, तरी त्याचे विचार, इब्न खल्दूनचे इतक्या जुन्या काळचे विचार, हे प्रत्यक्षवादी इतिहास लेखनाच्या फार जवळ गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच त्याला बरेचदा फाउंडर ऑफ हिस्टोग्राफी, इतिहास लेखन शास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. आणि अर्नॉल्ड टोयनबी हे जे आधुनिक इतिहासकार आहेत, ते त्यांना फाउंडर ऑफ हिस्टोग्राफी असं म्हटलं जातं. पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगितलं, किताबुल इल्बार. खरं तर पुस्तकाचं नाव खूप मोठं आहे. किताबुल इल्बार व दिवान वाल मुबतदा व अल खबर फी अय्यम वाल अरब वाल अजम व ए बारबार. बापरे, खूप मोठं नाव आहे. बारबार नावाची एक ट्राईब होती अरब लोकांमध्ये. त्यांचा इतिहास याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे बारबार हे नाव इथे दिसून येतं. आणि त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन होतं, बुक ऑफ एक्झाम्पल्स अँड कलेक्शन ऑफ द ओरिजिन ऑफ द हिस्ट्री ऑफ द अरब अँड बारबार. आणि हे पुस्तक 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. एका पुस्तकामध्ये मनुष्याच्या सभ्यतेचा विकास कसा झाला, त्याची स्पेशालिटी काय आहे आणि साधारणतः मनुष्याच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, याची चर्चा केली जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये अरब कंट्रीज बद्दल तो चर्चा करतो आणि मध्य आशियापासून इटलीपर्यंत त्यांचा कसा प्रसार होत गेला इस्लामचा आणि अरब संस्कृतीचा, त्याची चर्चा तो करतो. त्याच्यानंतर तिसऱ्या खंडामध्ये उत्तर आफ्रिका, जिथे त्याचा जन्म झाला होता, त्याच्याबद्दलची तो चर्चा करतो. आणि 300 पानाचा, आधी सांगितल्याप्रमाणे, जी प्रस्तावना त्याने लिहिली, ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर या प्रस्तावनेमध्ये तो कोणकोणत्या गोष्टीचं विश्लेषण करतो. त्याचे जे महत्त्वाच्या योगदानापैकी एक महत्त्वाचं योगदान आहे, त्यांनी सायन्स ऑफ कल्चर, संस्कृतीचा विकास कसा होतो, याची चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की संस्कृतीच्या विकासासाठी जे महत्त्वाचे घटक आहे, ते 4 महत्त्वाचे घटक आहे. सगळ्यात पहिला घटक आहे द मटेरियल. मटेरियल म्हणजे जे गोष्टी आपल्याला सहज दिसतात, ज्याला फिजिकल डायमेन्शन असतात, भौतिक गोष्टी. उदाहरणार्थ, माणसाला जेवण लागतं, फूड लागतं, शेल्टर लागतं, राहायला घर लागतं, सॉईल, जमीन, व्हेजिटेशन, झाडं झुडपं, क्लायमेट, हे सगळे फॅक्टर्स जे आहे, त्याला मटेरियल फॅक्टर म्हणतो. इकॉनॉमिक फॅक्टर सुद्धा त्याला म्हटलं जातं.
तर हे इकॉनॉमिक फॅक्टर अत्यंत महत्त्वाचे असतात कुठल्याही सभ्यतेच्या विकासासाठी. त्याच्याशिवाय सभ्यतेचा विकास अर्थात होणार नाही. त्याच्यानंतर फॉर्मल फॅक्टर ज्याला म्हणतात, तर फॉर्मल फॅक्टर म्हणजे काय? तिथली राजनैतिक अवस्था. त्या राजनैतिक अवस्थेमध्येच कुठलीही सभ्यता ही विकसित पाहू शकते. कारण मटेरियल जरी असलं, पण राजनीतिक स्थैर्य नसलं तर सभ्यतेचा विकास होऊ शकणार नाही. तर राजनीती अ, कुठल्याही सभ्यतेच्या विकासासाठी एक स्थैर्य देतं. पॉलिटिकल फॅक्टर, त्याच्यामध्ये सिक्युरिटी असते, लिबर्टी असते, आपल्याला स्वतंत्रता मिळते. ऑर्गनायझिंग स्किल, आपण गोष्टी ऑर्गनाईज करू शकतो, लोकांना एकत्र करू शकतो, साधने एकत्र करू शकतो आणि सभ्यतेचा विकास करू शकतो. लिबर्टीचा सुद्धा बराच प्रॉब्लेम आहे. खूप जास्त प्रमाणात लिबर्टी असली आणि लोकांवर काहीही बंधनं नसली तरी सुद्धा तिथे सभ्यतेचा विकास होऊ शकत नाही. आणि खूप जास्त बंधनं जरी असली, लोकांना फ्रीडम नसलं तरी सुद्धा सभ्यतेचा विकास होऊ शकत नाही. तर हे सगळ्या फॉर्मल घटक जे आहेत ते सुद्धा योग्य त्या प्रमाणात पाहिजे. म्हणजे मटेरियल प्रथम, त्याच्यानंतर फॉर्मल, त्याच्यानंतर नेक्स्ट जो फॅक्टर आहे, नेक्स्ट जो घटक आहे सभ्यतेच्या विकासासाठी, त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं गेलं आहे इफिसियंट, इब्न खल्दूनच्या विचारांपासून. आणि याचं तो विश्लेषण करताना सांगतो की ज्या ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया असतात, जे विचार असतात, जे विचार आपण कॉन्क्रीट शब्दात पाहू शकत नाही, कॉन्क्रीट आपल्याला समोरासमोर ते भौतिक दिसत नाही, पण ते विचार सुद्धा सभ्यतेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ, आत्मा हा एक विचार आहे. आत्मा कोणी पाहू शकत नाही. सॉलिडेरिटी, एकत्र येणे, त्याला म्हणतात ना, एकतेची फिलिंग. उदाहरणार्थ, भारतीय लोकांमध्ये एकात्मतेची फिलिंग असायला हवी. आता एकात्मतेची फिलिंग खरंच कोणी कोणाला दाखवू शकत नाही. त्याच्यानंतर हार्मनी. हार्मनी म्हणजे काय? सुसंवाद. लोकांमध्ये, आपल्यामध्ये जर का घरामध्ये सुसंवाद असला तर घरातले रिलेशन चांगले राहतात. पण हा सुसंवाद आहे असं आपण दाखवू शकतो का? सुसंवाद ही संकल्पना आहे जी आपण फील करतो, पण जे आपण दाखवू शकत नाही. पण त्या सुसंवादाचं महत्व फार आहे. एकात्मता हे आपण दाखवू शकत नाही, पण एकात्मता असल्याशिवाय राष्ट्र एकत्रित राहू शकणार नाही. मॉडरेशन, संयम. संयम हे आपल्या वागण्यात दिसून येतं. हा संयम आहे असं आपण हातावर घेऊन दाखवू शकत नाही. जसं व्यवस्थित लिमिटमध्ये जेवण करणं, लिमिटमध्ये खाणं पिणं, याला संयम म्हणतात. आणि न्याय, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इफिशियंट फॅक्टरमध्ये तो टाकतो, ज्याला सोशल फॅक्टर म्हणतात. तर पहिला फॅक्टर झाला मटेरियल, त्यालाच इकॉनॉमिक फॅक्टर म्हटलं जातं. दुसरं झाला फॉर्मल, ज्याला पॉलिटिकल फॅक्टर सुद्धा म्हणू शकतो. आणि तिसरा इफिशियंट म्हणजे सोशल फॅक्टर, समाजाची जी विचारसरणी राहते, ती विचारसरणी सुद्धा सभ्यतेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यानंतरचा जो फॅक्टर आहे फायनल फॅक्टर, त्यालाच तो इथिकल किंवा सोशल सुद्धा याला म्हणू शकतो. आधीच्या फॅक्टरला सुद्धा सोशल म्हटलं जातं. इथिकल म्हणजे काय? आयडिया ऑफ कॉमन गुडनेस, देशभक्ती. आणि या देशभक्तीच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली जी भारताची लोकसंख्या आहे, मला वाटते काय 140 कोटी आहे का आता, की खूप सारी आहे. तर याच्यातले जास्तीत जास्त लोक आपल्या देशाला काही हार्म होईल, आपल्या देशाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असं साधारणतः करत नाही. छोटं मोठं आपण करतो, इन्व्हायरमेंट आपण खराब करतो, आपण कधी कधी पोल्युशन करतो किंवा कधी कुठे कचरा टाकतो, ह्या गोष्टी सुद्धा देशाला हानिकारकच आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात देशाची हानी करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे, ज्याला देशद्रोह म्हटलं जातं. तर ही जी आयडिया आहे की आपण एकत्र राहून आपल्या देशाप्रती समर्पित होऊन किंवा आपल्या देशाप्रती प्रामाणिक राहून एकत्रपणे आपण सगळ्यांचा विकास करू शकू, यालाच तो म्हणतो आयडिया ऑफ फायनल गुडनेस. आणि कुठल्याही संस्कृतीच्या, कुठल्याही सभ्यतेच्या विकासासाठी ही आयडिया सुद्धा महत्वाची असते. तर चार महत्वाचे फॅक्टर त्यांनी जेव्हा सायन्स ऑफ कल्चर त्याचं जे योगदान म्हटलं जातं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की चार महत्वाच्या गोष्टी आहेत जे सभ्यतेच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात: द मटेरियल, फॉर्मल, इफिशियंट अँड फायनल. आणि त्याच्यानंतर कुठलाही राज्य किंवा कुठलीही सभ्यता टिकण्यासाठी एक आणखी गोष्ट महत्वाची असते, अर्थात ते फायनल जी त्यांनी आयडिया सांगितली त्याच्यामधलाच तो कन्सेप्ट आहे, ज्याला तो असबिया असा अरबी शब्द वापरतो. असबिया म्हणजे काय? एकात्मतेची फिलिंग असणं. आपण एकत्र राहून एक दुसऱ्याप्रती आपली जबाबदारी आहे, याला तो असबिया म्हटलं जातं. उदाहरणार्थ, आपण समजा रोडनी जात असलो आणि मागून ॲम्ब्युलन्स आली, तर एक असं अपेक्षित असतं की आपण सगळ्यांनी त्याला वाट करून द्यावी, कारण ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आहे. खरं तर त्याला आपण ओळखत पण नाही. पण एक मनुष्य म्हणून त्याला वाट करून देणं म्हणजे तो लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचला पाहिजे, त्याच्या जीवाला जो धोका आहे तो कमी झाला पाहिजे, तो वाचला पाहिजे. ही जी संकल्पना आहे,
या संकल्पनेलाच म्हणतात मनुष्याच्या एकात्मतेची भावना. हे मी खूप सिंपलचं उदाहरण दिलं. पण आपण समजा आता दुसऱ्या देशामध्ये गेलो आणि तिथे एक आपला भारतीय भेटला, तर आपण आणि तो कुठल्या ट्रबलमध्ये असला, तर आपण कदाचित त्याची मदत करू. यालाच म्हणतात आसा बिया. आसा बिया म्हणजे फीलिंग ऑफ युनिटी. एक आपण कुठेतरी जुळलेले आहोत. आपण एक आहोत. आपण एक दुसऱ्याची मदत करून पुढे जायला पाहिजे. या फीलिंगला, या भावनेला आसाबिया म्हटलं म्हटलं जातं. आणि ही आसाबियाची फिलिंग ही कुठल्याही सभ्यतेच्या, कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे, असं इब्न खल्दून सांगतो. आणि ह्या आसाबिया म्हणजे एकात्मतेची फिलिंग ही कोणत्या गोष्टीमध्ये येते. उदाहरणार्थ आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला असाबिया जास्त वाटते की नाही बा आपण ब्लड रिलेटिव्ह आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, हे माझे काका आहे, हा काकाचा मुलगा आहे, माझा चुलत भाऊ आहे, वगैरे वगैरे, आहे की नाही. तर ही जी एक फिलिंग राहते ब्लड रिलेशन, ही एक महत्वाची फिलिंग राहते की ज्याच्यामुळे असाबिया एकात्मतेची फिलिंग निर्माण होते. कधी कधी आपण आता जसं भारतीय सांगितलं, एक भारतीय दुसऱ्या भारतीयाप्रती आपली थोडीशी एकात्मतेची फिलिंग असते. तर राष्ट्राची संकल्पना सुद्धा ही असभ्य निर्माण करते की आपण एका ग्रुपमध्ये आहोत. आपण एका ठिकाणी काम करतो. मी समजा दूर गेलो, कुठे मुंबई पुण्याला गेलो आणि नागपूर विद्यापीठातलं कोणी तिथे सडनली भेटलं, तर मला ती एक थोडी असभ्याची फिलिंग होते. अरे नाही, आपण एकाच विद्यापीठामध्ये सर्व्हिस करतोय किंवा आपण एका शहरातले आहोत. तर असभ्य तयार करणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या राहतात. धर्म सुद्धा एक असभ्य तयार करतो. आपण एका धर्माचे आहोत, एका एका धर्माचं आपण पालन करतो, हे सुद्धा असं बिया तयार करतं, असं इब्न खल्दून म्हणतो. अर्थात असं जर का धर्मामुळे निर्माण झालेली असाबिया ही फार काळ टिकत नाही, असं पण त्याचं म्हणणं आहे. तर ही असाबिया मात्र जी आहे, इब्न खल्दून त्याचं विश्लेषण करतो की जेव्हा एखादी ट्राईब, जेव्हा एखादा ग्रुप हा डेझर्ट मधून, रेगिस्तान मधून, वाळवंटात जेव्हा राहतो, तिथे स्ट्रगल असतं, जगणं कठीण असतं, खाणं पिणं मिळत नाही. तर अशा वेळेस ही जी छोटी ट्राईब राहते यांच्यामध्ये असाबियाची फिलिंग खूप चांगली राहते. त्यांच्यामध्ये एकात्मता खूप चांगली राहते. त्यांना या गोष्टीची जाणीव राहते की जोपर्यंत आपण एक दुसऱ्याशी सहकार्य करत नाही, तोपर्यंत आपण इथे वाळवंटामध्ये जगू शकत नाही. पण हीच ट्राईब जेव्हा वाळवंटातून प्लेन लँडमध्ये येते, प्लेन लँडमध्ये आपलं राज्य स्थापित करते, तेव्हा सुरुवातीच्या काही पिढ्यांमध्ये तर असाबियाची फिलिंग राहते. पण नंतर हळूहळू हे लोक, या त्यांचे वंशज हे ऐशारामाचं जीवन जगायला लागतात. आपल्याच लोकांशी स्पर्धा करायला लागतात. ईर्ष्या वाढायला लागते. जास्तीत जास्त ऐशारामाकडे त्यांचा कल जातो, त्यामुळे लोकांवर टॅक्सेस जास्त वाढले जाते व टॅक्सेस, लोकांवर कर जास्त लादला जातो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे असाबियाची फिलिंग कमी होते आणि मग लोक एका दुसऱ्याप्रती षडयंत्र करायला लागतात. आणि मग आपण पाहतो की जी ट्राईब रेगिस्तानामधून आली होती आणि प्लेन लँडमध्ये, एका सपाट जमिनीमध्ये जिथे सुपीक जमीन होती, तिथे त्यांनी आपलं अधिपत्य स्थापित केलं, पण त्यांचा ऱ्हास होत गेला. पिढ्यानुपिढ्या ह्या असाबियाची फिलिंग आणि चरित्र हे खराब होत जातं. साधेपणा हा संपत जातो. जास्तीत जास्त विलास आणि चयन करण्याकडे मनुष्याची वृत्ती व्हायला लागते. आणि मग असाबिया संपल्यानंतर यांच्यातली शक्ती क्षीण होते. हे लोक स्वतःचं रक्षण करू शकत नाही. आणि मग त्याच रेगिस्तानमधून परत दुसरी ट्राईब येते, परत दुसरा कोणीतरी कबिला येतो, तो यांना हरवतो, यांना बाजूला सारतो आणि मग परत अधिपत्य स्थापित करतो. पण त्या ट्राईबमध्ये सुद्धा त्याच गोष्टी परत व्हायला लागतात की पिढ्या दर पिढ्या असबियाची फिलिंग, पिढ्या दर पिढ्या साधेपणा, एक दुसऱ्याशी सहकार्य करण्याची वृत्ती ही रास व्हायला लागते. ऐशारामाकडे परत त्यांचा कल वाढतो आणि जे आधीच्या पिढीशी झालं, जे आधीच्या ट्राईबशी झालं, तेच त्यांच्याशी व्हायला लागतं. परत तिसरी ट्राईब येते. तर हे सायकलिक प्रोसेस आहे. एक ट्राईब ही काळाच्या ओघामध्ये, जेव्हा ती स्ट्रॉंग होती, जेव्हा त्यांच्यामध्ये सॉलिडिरिटी ज्याला म्हटलं जातं, ॲसेबिया जे म्हटलं जातं, ते होतं. ते रिप्लेस होऊन आता त्यांच्यामध्ये ऐशाराम लागल्यामुळे, ऐशारामाची सवय लागल्यामुळे त्यांना हळूहळू ते स्वतःचं रक्षण सुद्धा करू शकत नाही. त्यांना स्वतःचं रक्षण करण्यासाठी दुसऱ्याला आपल्या नोकरीमध्ये ठेवावं लागतं, बॉडीगार्ड्स ठेवावे लागतात. आणि मग अशी ट्राईब फार काळ राज्य करू शकत नाही, तर तिचं राज्य सुद्धा दुसऱ्या ट्राईब त्यांना हरवतं आणि त्यांना बाजूला सारतं. ठीक आहे ना. तर हे सायकलिक सक्सेशन त्यांनी सांगितलं आणि याचं असाबी कसं कनेक्शन आहे. जसं की डेझर्ट लाईफमध्ये लोक टफ असतात, सिम्पल असतात, त्यांच्यामध्ये नैतिकता जास्त असते आणि ते कॉपरेट करतात एक दुसऱ्याशी. हे सांगितलं मी असाबी सायकलिक. हा, आता याला बघा, तो
जसं तो एक मुस्लिम व्यक्ती होता आणि कुराणाचं त्यांनी अध्ययन केलं होतं. त्यामुळे हे एका ट्राईबचं दुसऱ्या ट्राईबला रिप्लेस करणं, जी ट्राईब जो जो ज्या ट्राईबनी इतर लोकांवर आपलं आधिपत्य स्थापित केलं, त्यांच्यामध्ये ऐशारामाकडे त्यांचा कल लागणं वगैरे वगैरे, हे त्यांनी बरंच सायंटिफिक सोशॉलॉजिकल अनालिसिस केलं. पण इथे सुद्धा तो देवाशी सांगड घालतो. तो म्हणतो की हा जे हे जे सायकल आहे, हे सायकल अल्लाच्या मर्जीनुसारच होतं. म्हणजे अल्लाच्या मर्जीनुसारच जी ट्राईब खाली येऊन ऐशारामाकडे त्यांचा कल असतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहे, हे जे सायकल होत आहे, ते अल्लाच्या मर्जीनुसारच होत आहे. म्हणजे काय, कुठेतरी सोशॉलॉजी आणि ज्याला थिओलॉजी म्हणतात. सोशॉलॉजी समाजशास्त्र, समाजाचं आपण शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करतो. आणि थिओलॉजी म्हणजे काय, देवाप्रती आपली श्रद्धा किंवा देवाप्रतीचे जे विचार असतात. तर सोशॉलॉजी आणि थिओलॉजीला त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि सांगतं की हे सगळं होतं. याच्या मागे सायंटिफिक कारण आहे, पण हे सगळं होतं मात्र अल्लाच्या मर्जीने. अल्लाच त्यांना सांगतो की आता तुम्ही ऐशाराम, अल्लाच्या इच्छेनुसारच कदाचित ते ऐशारामाकडे जातात, कारण त्यांचं आता अल्लांना त्याला नष्ट करायचं असतं आणि दुसऱ्या ट्राईबला राज्य द्यायचं असतं वगैरे वगैरे. इस्लामिक राज्य जे वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झाले अरबांच्या उत्थानानंतर, तर त्याच्यामध्ये सुद्धा तो विश्लेषण करताना सांगतो की अगदी अगदी सुरुवातीचे जे खलिफा होते, मोहम्मद पैगंबरानंतर जे इस्लाम धर्माचे राजनैतिक आणि धार्मिक प्रमुख झाले, तर सुरुवातीचे खलिफा उदाहरणार्थ रासिउद्दीन, हे खूप सिंपल होते, खूप साधेपणाने जगायचे. आणि त्यांच्यामध्ये वाळवंटातल्या ज्या चांगुलपणा होता किंवा वाळवंटातल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या, त्या त्यांच्या मनावर रुजलेल्या होत्या. अ, आणि त्यामुळे ते नैतिकतेने राज्य करायचे. पण नंतर काय झालं की हे सगळे ऐशारामाकडे यांचा ओघ वाढायला लागला आणि मग ते लक्झरी, त्याच्यानंतरचे जे खलिफा होते, ते ऐशारामाचं जीवन जगायला लागले. आणि मग त्याच्यानंतरच आपण पाहतो की रसुद्दीन खलिफाचा जो वंश होता, त्याला बाजूला सारून दुसरा एक वंश खलिफा झाला, उमय्यद खलिफा. आणि त्याच्यानंतर मग आपण पाहतो की उमय्यद खलिफामध्ये सुद्धाच ते त्यांचे जे वंशज होते, त्यांच्यामध्ये परत ऐशाराम करण्याकडे त्यांचा कल झाला आणि त्यामुळे त्यांना बाजूला सारून अब्बासाईड खलिफा हे खलिफा झाले. जसं आधी सांगितल्याप्रमाणे की संपूर्णपणे तो सेक्युलर नव्हता इब्न खल्दून. प्रत्येक गोष्टीचं त्यांनी विश्लेषण जरी केलं, तरी शेवटी ह्या गोष्टी अल्लाच्या मर्जीनुसारच होतात असं सांगतो. आणि ही जी अल्लाची मर्जी आहे, यासाठी तो फ्रेज वापरतो, सुनत वल्लाह. दॅट अरबी शब्द आहे हा. सुनत वल्लाह म्हणजे काय, अल्लाची मर्जी. तर अल्लाच्या मर्जीनुसार हे सगळ्या गोष्टी होत आहे. त्याच्यानंतर त्याचं दुसरं जे योगदान आहे, वैचारिक योगदान, द कॉन्ट्रीब्युशन टू द थॉट, ते आहे की ते वेगवेगळ्या विषयाचं त्यांनी अध्ययन केलं आणि वेगवेगळ्या विषयाची कॅटेगरायझेशन त्यांनी केलं. उदाहरणार्थ, विषयाचा तो 3 कॅटेगरी करतो: थिरॉटिकल, प्रॅक्टिकल आणि प्रॉडक्टिव्ह. तर थिरॉटिकल कशाला म्हणतात? इट डील्स विथ द नॉलेज ऑफ ट्रुथ. म्हणजे काय, सत्य शोधण्याचा जो आपण प्रयत्न करतो, त्याला तो थिअरेटिकल नॉलेज म्हणतात. त्याच्यानंतरचं आहे प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे आपण प्रॅक्टिस मध्ये काही करू शकतो, काही गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ, सिंपल उदाहरण सांगायचं म्हणजे, मनुष्याने आपली स्पीड वाढावी यासाठी एक मशीन तयार करता येईल का, याचा विचार केला. आणि हा विचार थिअरॉटिकल होता. जसं की सायकल तयार करता येईल का, चाक हे फास्ट चालतं, मग त्याला चेन लावता येईल का, वगैरे वगैरे. आता सायकल तयार करून ती चालवता येणं, हे जरा प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी. चालवणं सुद्धा स्किल आहे. आपण लहान असताना सायकल शिकताना पडतो बरेचदा. ते झालं प्रॅक्टिकल थिंग. त्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे, त्याला त्याला इब्न खल्दूनच्या शब्दामध्ये म्हटलं जातं प्रॉडक्टिव्ह. प्रॉडक्टिव्ह म्हणजे काय, ते ठीक आहे, सायकल आपण चाकं लावले, सायकल हे खूप बेसिक झालं. पण त्याला आणखी परफेक्ट कसं करता येईल? ऑइल टाकता येईल का? किंवा माणसाने पॅडल मारणं, त्याला लिमिटेशन राहतात. मग त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये असं काही लावता येईल का, की जे आणखी फास्ट चालेल आणि मग मोटरसायकल आली. तर जेव्हा ह्या गोष्टी जास्तीत जास्त परफेक्ट होत जातात, तेव्हा त्याला प्रॉडक्टिव्ह नॉलेज म्हटलं जातं. आणि याचंच कंपॅरिझन आपण आधुनिक काळामध्ये जसं ह्युमॅनिटी, सायन्स आणि टेक्नॉलॉजी, या 3 प्रकारच्या विषयाचं कॅटेगरायझेशन आपण करू शकतो.
जे की इब्न खल्दूननी फक्त वेगळ्या नावाने आधी केलेलं आहे. ह्युमॅनिटीज म्हणजे काय, साधारणतः जसं इतिहास, पॉलिटिकल सायन्स हे आपण वाचतो, तर याच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटीपेक्षा थिरॉटिकल नॉलेजवर जास्त भर असतो. आपण विचार करतो की जसं आता आपण थिरॉटिकल नॉलेज करतोय, इब्न खल्दूननी कसं इतिहास लेखनाला योगदान केलं, किंवा इतिहासाची जडणघडण कशी झाली, ग्रीक लोकांनी कसं इतिहास लेखन केलं, तर हे मोस्टली थिरॉटिकल आहे. त्यालाच आपण ह्युमॅनिटीज म्हणतो. हे आपल्या विचारांना प्रभावित करतं. त्याच्यानंतर सायन्स जे असतं ते मोर प्रॅक्टिकल असतं. झूलॉजी मध्ये डायसेक्शन करायच्या आधी, किंवा फिजिक्समध्ये आपण पाहतो की प्रसरण होतं का, धातूला गरम केलं की त्याचं प्रसरण होतं का, हे प्रॅक्टिकलिटी असते. आणि याच सायन्सचं ऍप्लिकेशन जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. मग मशिनरी तयार करणे, मशिनरी दुरुस्त करणे, हे सगळं टेक्नॉलॉजीमध्ये येतं. तर बघा, विषयाचं हे आधुनिकीकरण आणि आधुनिक डिमार्केशन ज्याला म्हणतात ना, भाग हे आधुनिक काळामध्ये आले, पण याच्याबद्दलची वेगळ्या नावानी चर्चा इब्न खल्दूननी त्या काळी केलेली आहे. आणि तो सांगतो की जेव्हा कुठल्याही देशाचा कल्चर विकास होतो, संस्कृती विकास होते, तेव्हा हे तिन्ही विषय त्याच्यामध्ये महत्वाचे असतात. तिन्ही, ऑल थ्री ब्रांचेस ऑफ नॉलेज आर इम्पॉर्टंट. इब्न खल्दून, मार्क्सनी बऱ्याच नंतर 19व्या शतकामध्ये मटे हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा सिद्धांत सांगितला. त्याची पण चर्चा आपण पुढच्या युनिटमध्ये करणार आहे. म्हणजे काय, सभ्यतेच्या विकासासाठी किंवा ऐतिहासिक घटनांच्या मागचं महत्वाचं कारण हे आर्थिक असतं किंवा मटेरियल असतं, असं मार्क्सनी आपल्याला सांगितलं. पण मार्क्सनी सांगण्यापूर्वीच इब्न खल्दूननी ही गोष्ट खूप आधी सांगितली होती. पण मार्क्स सोबत त्याचे डिफरन्सेस आहे. मार्क्स म्हणतो की मटेरियल रिझन इज द मेन रिझन फॉर एव्हरीथिंग. भौतिक कारण हे ऐतिहासिक घटनांच्या, प्रत्येक घटनेच्या मागचं हे मूळ कारण असतं, असं मार्क्स आपल्याला सांगतो. इब्न खल्दून मात्र भौतिक कारण हे अनेक कारणांपैकी एक कारण असतं असं सांगतो. तर इब्न खल्दूनची विचारसरणी जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. तो सांगतो की मटेरियल रिझन, उदाहरणार्थ बघा, कार्ल मार्क्सचं उदाहरण घ्यायचं झालं तर, मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे आर्थिक कारण असतं असं त्यांनी आपलं प्रमेय, आपला सिद्धांत मांडला. पण आर्थिक कारण महत्वाचं जरी असलं तरी प्रत्येक कृतीमागे फक्त आर्थिक कारणच असतं का? उदाहरणार्थ मी शिकवतो, ठीक आहे, मला सॅलरी मिळते, हे एक महत्वाचं कारण आहे आणि ते खूप महत्वाचं कारण आहे. सॅलरी शिवाय कदाचित मी शिकू शकणार नाही. पण सॅलरी मिळते हे एकच कारण माझ्या शिकवण्यामागे आहे का? त्या व्यतिरिक्त सुद्धा कारण असू शकतात. मला इतिहास आवडत असेल किंवा मला शिकवायला आवडत असेल, हे पण एक कारण असू शकतं. त्या गोष्टीकडे मात्र कार्ल मार्क्स दुर्लक्ष करतो. पण इब्न खल्दून मात्र सांगतो की आर्थिक कारण किंवा भौतिक कारण हे तर एक कारण असतंच, पण ते अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे माणसाच्या इतिहासाचं विश्लेषण करण्याचा जो दृष्टिकोन आहे इब्न खल्दूनचा, हा तुलनात्मक दृष्ट्या जास्त प्रगल्भ वाटतो कार्ल मार्क्स पेक्षा सुद्धा. मनुष्याच्या भूतकाळातील घटनांचं विश्लेषण करून त्यांनी काही युनिव्हर्सल कन्क्लुजन, जे सगळीकडे लागू होतील, आपण जसं इतिहासाचं स्वरूप आणि इतिहासाची व्याप्ती याची चर्चा करताना आपण जे विश्लेषण केलं आहे की इतिहासातील जे वेगवेगळे आयाम असतात, एक असतात चिरकालीन टिकणारे किंवा नेहमीसाठी टिकणारे, आणि एक असतात काळाच्या ओघात बदलणारे. तर मनुष्याच्या इतिहासाचं अध्ययन करून चिरकालासाठी सत्य असणारे काही प्रमेय इब्न खल्दूननी शोधून काढलेले आपल्याला दिसून येतात. तर तो म्हणतो की त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी इतिहासाबद्दलचे आपले विचार मांडले आहे की इतिहास फक्त घटनांचं अध्ययन करून होत नाही, पूर्ण होत नाही, तर या घटनांचा आपसात काय परस्पर संबंध असतो याची सुद्धा विश्लेषण, याची सुद्धा चर्चा आपण करायला पाहिजे. त्यांचा अर्थ काय लागतो आणि त्याची काय व्हॅल्यू आहे, काय महत्व आहे, हे सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. कल्चर, संस्कृती हे हा एक डायनामिक सब्जेक्ट आहे, हा नेहमी चेंज होत राहतो. जसं की संस्कृतीमध्ये सगळ्याच गोष्टी येतात, ज्या पद्धतीने आपण बोलतो, ज्या पद्धतीने आपलं खाणं पिणं असतं, जसं आपलं राहणीमान असतं, विचारसरणी असते, या सगळ्या गोष्टी संस्कृतीमध्ये असतात. आणि संस्कृती ही डायनामिक असते, कधीच स्टेबल राहत नाही. ज्या पद्धतीची भाषा माझे वडील बोलतात, माझी भाषा वेगळी आहे, त्याच्यामध्ये काही इंग्लिश शब्द आलेले असतात, कारण ज्या संस्कृती माझ्यावर
माझ्या आईबाबांचा किंवा माझ्या गावाचा तर प्रभाव आहे. पण त्याच्यानंतर मी शहरात आलो, शिकलो, तो सुद्धा असर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये पडला. म्हणजे काय, माझी संस्कृती चेंज होत गेली आहे. संस्कृतीवर आपला जन्म, आपला आपला विकास कसा होत जातो याचा प्रभाव पडतो. तसंच संस्कृती ही जन्म पावते, त्याचा विकास होतो आणि तो ऱ्हास सुद्धा होतो. अ, जसं की बाकीच्या ज्या ऑर्गॅनिक बॉडी असतात है ना, ह्युमन बॉडी इज अन ऑर्गॅनिक बॉडी. त्याला त्याची ग्रोथ होते, आपसात आपलं सगळं शरीर कॉपरेट करतं आणि मग नंतर हळूहळू आपला ऱ्हास होतो आणि आपला मृत्यू होतो. या हे त्याच्या मुकदमामधून घेतलेले सगळे विचार आहे आणि या व्यतिरिक्त त्यांनी एक छोटंसं आपलं आत्मचरित्र पण लिहिलं. अल तारीफ नावाचं आत्मचरित्र लिहिलं. तर इब्न खल्दूनच्या कामाचं जे आता मी त्यांनी काय काय महत्वाचं केलं ते सांगितलं ऑलरेडी. तर विचारांची खोली, त्याचं इतिहासाचं इंटरप्रिटेशन, या सगळ्या गोष्टीमध्ये इब्न खल्दूननी फार महारत हासिल केली आहे, जे की युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा अगदी आत्तापर्यंत झालेली नाही. एकाच वेळी तो एक मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी होता, अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तो इतिहासकार होता, राजनीतीचं त्यांनी अध्ययन केलं, अर्थशास्त्रज्ञ होत्या, समाजशास्त्रज्ञ होता, तसंच फिलॉसॉफर होता. सोशल आणि इतिहासाचं सामाजिक आणि आर्थिक विश्लेषण करण्याचं फाउंडेशन त्यांनी केलं असं म्हटलं जातं. युनिव्हर्सल हिस्ट्री, काही इतिहासाचे अध्ययन करून जगामध्ये सगळीकडे लागू होतील असे नियम शोधून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सायन्स ऑफ कल्चर हे त्याचं महत्त्वाचं योगदान आहे, ज्याची चर्चा आपण केली आहे. कल्चरचा उगम कसा होतो आणि ऱ्हास का बरं होतो याची सुद्धा त्यांनी चर्चा केली आहे. सत्य आणि लॉजिकल रिझनिंग याला इतिहास लेखनामध्ये तो फार महत्त्व देतो. जे काही इतिहासकाराकडे येतं ते सगळं त्यांनी त्याच्या सगळ्यावर त्यांनी विश्वास ठेवावा, तो या मताचा नाही. फक्त हिस्टॉरिकल इव्हेंट नॅरेट करून इतिहास लेखन पूर्ण होणार नाही, तर त्याचं विश्लेषण, आपसातली सांगड सुद्धा आपण चर्चा करायला पाहिजे. तसंच इतिहास लेखनामध्ये कोणकोणत्या गोष्टीमुळे आपल्या चुका होऊ शकतात हे तो सांगतो. उदाहरणार्थ प्रिज्युडिस, पूर्वग्रह दूषित असला तर आपण चुकीचा इतिहास लिहू. फ्लॅटरी, आपल्याला कोणाची प्रशंसा करायची असली तरी सुद्धा आपण चुकीचा इतिहास लिहू. जे काही आपल्या कानावर येतं त्या सगळ्या गोष्टीवर सहजपणे अंधश्रद्धेने विश्वास ठेवणं, त्याच्यामुळे सुद्धा इतिहास लेखनामध्ये चुका होतात. इतिहासामध्ये जास्तीत जास्त लोक हे मटेरियल पोझेशनसाठी, भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी झगडतात, जगतात. तर त्या दृष्टीने तो कार्ल मार्क्सच्या बऱ्याच जवळचा वाटतो. अर्थात कार्ल मार्क्सशी त्याचे काही वैचारिक मतभेद सुद्धा असं आहे. आणि आपल्या काळाच्या बरेच पुढे होता असं तो म्हटलं जातं. आता हे इब्न खल्दूनची चर्चा झाली इथे. त्यांनी जे महत्वाचे कन्सेप्ट दिले, असबिया, त्याचं पुस्तकाचं नाव किताबुल इल्बार, हे सगळं आपण लक्षात ठेवावं. ओरिजिन ऑफ कल्चरमध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या असतात. सुनतुल्लाचं त्याचा कन्सेप्ट आहे, हे सुद्धा ते. तसंच अल तारीफ नावाची त्याची आत्मचरित्र आहे. आता आपण अरब इतिहास लेखनाचा एक जनरल आढावा घेऊ आणि मग हा टॉपिक इथे संपेल. अरब इतिहासकारांमध्ये आपण बघतो की एक जीवनाकडे त्यांचा एक पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यांच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रवृत्तीचा विकास हा इस्लामिक धर्मामध्ये फार जास्त झालेला आपल्याला दिसून येत नाही. काही सुफी जरूर आहे, पण तरी सुद्धा इन जनरल अरबिक आणि इस्लामिक इतिहासकारांचा साधारणतः उल्लेख जो आहे, साधारणतः जो दृष्टिकोन आहे, तो जीवनाप्रती सकारात्मक आहे, विड्रॉलचा नाही. रिनान्सेशन ज्याला म्हणतात ना, त्याग करणे, हा नाही आहे. आणि त्याच्यामुळे मनुष्यानी केलेल्या कृती, त्यांनी केलेल्या अचिव्हमेंट, त्यांनी बांधलेल्या बिल्डिंग्स, त्यांनी बांधलेले एम्पायर, त्यांनी उभे केलेले साम्राज्य, या सगळ्या गोष्टीला त्यांनी फार विस्तृत महत्व आपल्या लिखाणामध्ये दिलेलं आहे. अरब इतिहासकारांमध्ये एक हिस्टॉरिकल सेन्स आपल्याला दिसून येतो. लॉजिकल, आपलं लॉजिक वापरून सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न ते करताना आपल्याला दिसून येतात. पर्शियन इतिहास लेखनाचा त्यांच्या लिखाणावर आणि प्रभाव आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यांचं लिखाण हे प्रामुख्याने धार्मिक आणि राजनैतिक स्वरूपाचं होतं. इस्लामची किंगडम ही फार वाढत गेली आणि त्याच्यामुळे बरीचशी माहिती त्यांना मिळत गेली. विश्वसनीय प्रवास वर्णने त्यांनी लिहिली. हिज्र इराचा त्यांनी उपयोग केला, त्यामुळे आपसात वेगवेगळ्या राष्ट्राचे जे इतिहासकार होते त्यांना आपसात कनेक्ट करणं हे सोपं पडलं. आणि
इतिहासाची साधनं आणि विश्वसनीय मेथड याच्यावर ते बरेच भार देताना आपल्याला दिसून येतात. तर हे झालं अरब इतिहास लेखनाचा हा टॉपिक इथे संपला आता.